इलाहाबाद यांनी शेतकऱ्याची जे मनमानी केली होती आणि शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाला जे दिरंगाई दिली होती, त्यावर आत्ताचे आमदार राजेशजी बकाने जे सातत्याने शेतकऱ्यांशी त्या संबंधात एक गुन्हा दाखल झाला होता आणि आज त्यांना न्यायालयाने निर्दोष त्यांची सुटका केली आहे। आपल्यासोबत वकील साहेब आहेत। साहेब नेमकी काय प्रकार त्याबाबत त्यांना विचारणा करण्याकरता काही लोक शेतकरी आमदार बकाने साहेबांकडे तक्रार घेऊन आले। त्याबाबत तक्रार चालता निघेल ना, चालता माया होय मोबाईल भेटलं ना कोणाचा नाही 3 दिवसात बनवून टाकू आहे की 2016 मध्ये इलाहाबाद बँकेने जे शेतकऱ्यांना कर्ज दिलं नव्हतं त्याबद्दल जाब विचारायला गेलो होतो आणि त्या जाब विचारण्यामध्ये मी जेव्हा त्या बँक अधिकाऱ्यांना विचारलं की आतापर्यंत किती केस डिस्बर्समेंट झाल्या लोनच्या आणि किती केस पेंडिंग आहे, तर त्यांनी मला गठ्ठा दाखवला आणि त्याच्यावरून त्यांच्यासोबत वादावादी झाली आणि 2016 मध्ये त्यांनी खोटा रिपोर्ट दिला की आम्हाला मारलं, आमच्यावर शाई फेकली आणि 2016 पासून तर 2026 पर्यंत आजता गायतपर्यंत ती केस ॲडव्होकेट महेश कावरी हे लढले। त्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली आणि आज तो दिवस उजाडला। हुंडाई मातेच्या कृपेने आणि ॲडव्होकेट महेश कावरी यांच्या मदतीने, सहकार्याने आणि मेहनतीने आज ती केस निर्दोष सुटली। माझ्यासोबत अन्य असणारे गजानन राऊत असेल आणि अन्य सहकारी असेल, हे सुद्धा आज यांची सुद्धा निर्दोष मुक्तता झाली।